खरे आव प्रत्येक आठवड्यात आपली भेट होते. हा नेहमीप्रमाणे तुम्हाला भेटत असते. बरोबर आहे. पण आज जरा फरक वाटू राहिला मला. कस काय हो? एवढी जाड कशी झाली? काय ते एवढी जाड कशी झाली म्हणलं? देवा 3 महिने झाले घरची भाकर माहित नाही. हा रोज एक गाव येऊन राहिली. राधा, आव ए राधा, आव राधा तुझ्या असं गालावून हात फिरू का? काय ते गालावून हात फिरू का म्हटलं? देवा जर पहिलं म्हणले असते मी उज्जैनपुरीतून कशालाच 50 रुपये खर्च करून आले असते. ए राधा, आव काय तुझे मऊ मऊ गाल राधा? बरोबर आहे. राधा हा खरं सांग, हा 8 दिवसाला मला भेटती मध्यस्थी तुला माझी आठवण येत नाही का? गज भेटायला यावं वाटत देवा. हा पण घरी आता कसं आहे गहू काढले पा आणि पळाट्या ट्रॅक्टरना काढल्या गोळा करणं चाली घरी आंधळी सासूई. हा आता ती अशी दरुज्यातच राहते येऊ देत नाही ना. मग असं खिडकीतून दरवाजातून कुठं तरी पळायचं. घराचं बांधकाम जुनं आहे देवा. खिडक्याला आणला आणि मी झाले पार रान जर फसलं तर मग तंगड धरून वाढायची नाही ती मागे. ए राधा, हा खरं सांगू तुला मनातली गोष्ट? हा मला तुला असं तुझा मुखचंद्र डोळे भरून पावाडतो. एकदा डोळे उघडून पाहू का? हा जोडते देवा पण डोळे ना खाऊ. काऊन रे? तो लय मोठा घोटाळा आहे. काय? तिकडं मोदीना काळा पैसा डावला केलता म्हणते. हा तुम्ही जर डोळे उघडले तर मी काळी नाही राहायचे ढवळी नाही राहायचे बा. ए राधा, आव! हे तुझ्या गालावर मी कवाची हात फिरू राहिलो. देवा तुम्ही हात फिरिता या गालावून तुम्हाला वाटत एवढा मोमो गाल कसा आहे तर अरे, हे सारा सारा नाचायचा पैसा क्रीमच्या पुढ्यातच चाललाय ना. राधा, आव इकडं असं खरबड खरबड कसं लागत रे? काय म्हणले? इकडं असं खरबड खरबड कसं लागत? खरं सांगा देवा. हा. वय ती जमीन सोडून पडितात का चाली? तू काय करू आली इकडं? काय? हा? ए राधा,